आता मी कंपनीकडे जातोय. मागच्या व्लॉगमध्ये मी माझी पूर्ण स्टोरी सांगितली. ह्या व्लॉगमध्ये मी माझी पूर्ण कंपनी डिस्क्राईब करणार आहे. इथं पूर्वी कसं काम व्हायचं, कोणतं कोणतं प्रोडक्शन व्हायचं आणि फेल्युअर कसं होत गेलं, तर त्याच्यासाठी हा व्लॉग पूर्ण बघा. तो हाय मैं हूं पवन और ये मेरी कहानी आहे. मागचा हा प्लांट दाखवला होता माझा, जो 2 वर्षापासून बंद आहे. पूर्वी कसं इथं काम चालायची, प्रोसेसिंग कशी चालायची हे मी तुम्हाला सांगतो आणि माझ्याकडे युनिटमध्ये काय काय मशिनरीज आहे आणि हे पण तुम्हाला दाखवतो. तर चला. हा आहे ना अनलोडिंग एरिया होता. इथं आमची नाही का टोमॅटोच्या या स्ट्रॉबेरीची जी प्रोसेसिंग व्हायची तिची गाडी इथं अनलोड व्हायची. त्याच्यानंतर हा एक लॉबी सिस्टीम टाईप म्हणू शकतो आपण. इकडं जे आपले लेबर होते त्यांच्यासाठी क्लिनिंग रूम वगैरे आपण केल्या होत्या. त्याच्यानंतर इकडं पॅन्ट्री टाईप होती आणि वॉशरूम वगैरे आहे. त्याच्यानंतर हा आमचा चिलर आहे, जो आमचा जे कोल्ड स्टोअर आहे त्याचं एक प्रोसेसिंगचा एक इक्विपमेंट आहे असं समजलं तरी काय हरकत नाही. इकडं सॉर्टिंग आणि ग्रेडिंग रूम होता. तर पूर्ण नाही का सगळ्यात पहिले जर स्ट्रॉबेरी आली किंवा टोमॅटो आले तर पहिले इकडं आणले जायचे. तर इकडं पूर्वी लेडीज वगैरे बसायच्या. तसंच आम्ही इकडं नाही का एक स्टोर रूम म्हणून पण वापरत होतो. पूर्वी इकडं सगळ्या लेडीज वगैरे बसायच्या आणि ते आम्ही सॉर्टिंग करायचो. जसं ड्रमस्टिक आम्ही सॉर्टिंग करायचो, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरीची सॉर्टिंग करायचो. त्याच्यानंतर इकडं बघू शकता तुम्ही, तर हा वॉशर आहे. पूर्ण याच्यात ऑटोमेशन आहे. वॉश करून या कन्व्हेअर बेल्ट थ्रू जे काही प्रोडक्ट असेल, टोमॅटो असेल, स्ट्रॉबेरी असेल, मध्ये जातं. मग मधलं आता तुम्हाला पूर्ण दाखवतो प्रोसेसिंग कशी चालायची मध्ये. हे सर्व 2 वर्षापूर्वी चालत होतं, पण काही फायनान्शियल अडचणींमुळे मी हे बंद केलं. पुन्हा एकदा मला सुरू करायचंय आणि जरा जोरात सुरू करायचंय. हा सगळा कुकिंग सेक्शन होता इथं आणि इकडं स्टोर रूम टाईप आपण म्हणजे पूर्ण रेडी माल आहे ना आपण इथं ठेवायचो आणि इकडनं लोडिंग व्हायच्या गाड्या. जर आपण पाहिलं फ्रूट वॉशर मधनं जे काही कन्व्हेअर बेल्टने मध्ये येणार, जसं स्ट्रॉबेरी, टोमॅटो, आपल्याला केचप साठी टोमॅटो लागायचे, तर केचप साठी जे टोमॅटो आहे ना ते मध्ये आले तर जागेवर क्रशर मध्ये क्रश होणार. त्याच्यानंतर पल्पर फिनिशर मध्ये जाणार. ती काय प्युरी आहे ती पल्पर फिनिशर मध्ये गेली तर याच्यात सीड्स, त्याच्यानंतर स्किन ही रिमूव्ह होते. ज्याच्यात आपण मँगो पण करायचो, मँगोची प्युरी बनवायचो, त्याच्यासाठी पण यूज करायचो. जेव्हा आपण फाईन प्युरी ना खाली पडायची आपली, त्याच्यानंतर इथं पण एक आहे ना फाईन प्युरी, इथून आपण डायरेक्ट केटल मध्ये घ्यायचो. जसं आपण आपल्याला जर सॉस वगैरे बनवायचा असेल किंवा प्युरी करायची असेल तर आपण केटल मध्ये घ्यायचो. बाहेर आपला बॉयलर आहे, बॉयलरच्या थ्रू याला टेम्परेचर देऊन आपण याच्यावर कुकिंग करायचो. याच्यानंतर हे ना आमचं झॅन्थम गमचं मिक्सर होतं. तर आपण झॅन्थम गमचे किंवा काही गोष्टी मिक्स करायच्या असतील तर याच्यात आपण मिक्स करायचो. ज्याच्यात आपण सोया पावडर वगैरे या सगळ्या प्रोसेसिंग जी काही करायची आपल्याला सोया सॉससाठी किंवा काही, तर प्रीमिक्सर म्हणून पण यूज करायचो याचा पूर्वी. नंतर ह्या कुकिंगच्या 2 केटल होत्या, ज्याच्यात केचप पण बनवायचो, सॉस पण बनवायचो, त्याच्यानंतर प्युरी पण बनवायचो. आणि जी काय प्युरी झाली ती ती ट्रान्सफर पंप थ्रू आपण याच्यात बाहेर तुम्हाला जे चिलर दाखवलंय त्या चिलर मधनं याच्यात नाही का चिल्ड वॉटर येतं, जे 6 डिग्री पर्यंत टेम्परेचर राहतं त्याचं. आणि हे पूर्ण हवेतोळा गेलाय पाईपचा. ट्रान्सफर पंप मधनं ह्या पाईप मधनं जे काही प्रोसेसिंग केलेलं आपलं प्रोडक्ट आहे ते चिल्ड होणार. त्याच्यानंतर ते चिल्ड होऊन ह्या टँक मध्ये येणार आणि याच्या टॅप थ्रू आपण इथं बॉटल्स, कॅन हे भरायचो. तर असा आमचा कुकिंगचा सेक्शन होता. पूर्ण ॲसेप्टिक लाईन ही सगळी बनायची याच्या थ्रू. याच्यात आपण केचप करू शकतो, त्याच्यानंतर सॉसेस करू शकतो, चटणी करू शकतो, प्युरी करू शकतो, ह्या पूर्ण इथं करायचो. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक आमची सेकंड लाईन आहे ती दाखवतो. जसं आपलं क्रश वॉशरमधनं प्रोडक्ट कन्व्हेअर थ्रू आलं तर ही पूर्ण ब्लांचची लाईन आहे, ज्याच्यात आपण चिली, त्याच्यानंतर ड्रमस्टिक, त्याच्यानंतर कॅरेट, नंतर आपण स्वीट कॉर्न करू शकतो, त्याच्यानंतर बीन्स करू शकतो म्हणजे मिक्स व्हेजिटेबल. ही पूर्ण लाईन आहे. कॉलीफ्लावर वगैरे तुम्ही काहीही करू शकता त्या लाईनमध्ये. याच्यात आपण टेम्परेचर एकदा सेट केलं, बॉयलरच्या थ्रू याला स्टीम येते, जेणेकरून आपण याचं टेम्परेचर सेट करू शकतो. त्याच्यानंतर टायमर बेल्ट आहे, तुमच्या टायमर बेल्ट थ्रू आपण याला सेट करू शकतो.
फायनल प्रोडक्ट आपल्याला इथं आपण कॅरेट लावलं तर फायनल प्रोडक्ट पूर्ण ब्लांच होऊन म्हणजे एक प्रकारे शिजून इथून येणार. इथून तुम्ही आपल्याकडे कोल्ड स्टोर आहे. हा अँटी रूम बनवला होता आम्ही, म्हणजे डायरेक्टली तुम्ही कोल्ड स्टोर मध्ये किंवा ब्लास्ट रूम मध्ये काम करतात तर त्याच्याने डायरेक्ट जो आपला रेग्युलर टेम्परेचर आहे रूम टेम्परेचर मध्ये एंट्री कधीच करायची, म्हणजे आपल्याला हीट स्ट्रोक वगैरे येऊ शकतो, लेबर लोकांना येऊ शकतो, प्रत्येक माणसाला येतो, कदाचित होतं. त्याच्यामुळे हा अँटी रूम राहतो. जर तुम्ही मध्ये प्रोसेसिंग केल्यानंतर ऍटलिस्ट 1 to 2 मिनिट्स इथं थोडं टेबल उभं राहा किंवा काम करा, त्याच्यानंतरच तुम्ही बाहेर जा. म्हणून असा अँटी रूम आम्ही बनवला होता. इथं आमचा ब्लास्ट रूम आहे जो तुम्हाला म्हणतोय मी आता. हा जो ब्लास्ट रूम आहे याच्यात -35 डिग्री पर्यंत आम्ही फूड प्रोसेस करू शकतो. म्हणजे IQF ही वेगळी भानगड येते. हा काय IQF नाहीये, पण हा ब्लास्ट रूम आहे. याच्यात पण आपण म्हणजे नवीन स्टार्ट करायचं असेल तर आपण याच्यात काम करतो. हा छोटा ब्लास्ट रूम नाशिक जिल्ह्यात एकमेव असेल कदाचित, असं मला वाटतं. बाकी आहेत तर ते खूप मोठे आणि त्यांच्या इथं तुमचे प्रोसेसिंग चार्ज असतील ना तर खूप जास्त आहे. मग हा आम्ही आमच्या त्यावेळेस बनवला होता आमच्या स्वतःच्या सोयीसाठी. त्याच्यानंतर इकडं हा फर्स्ट कोल्ड रूम आणि सेकंड कोल्ड रूम असे 2 वेगवेगळे केले होते आम्ही. हा एक कोल्ड रूम आहे एवढा. इथं पण आपण -18 डिग्री पर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. जे काही प्रोसेस करून फूड आपण स्टोअर करणार ते इथं करू शकतो आणि इथूनच आपण लोडिंग करायचो. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक कोल्ड स्टोअर अजून इकडे बनवलाय आम्ही. आता थोडं मेंटेनन्सचं काम चालू आहे इकडं, कारण की स्टार्ट करायचं आहे पुन्हा एकदा. तर हा एक अजून एक कोल्ड स्टोअर आहे आमचा. इथं पण आपण तेच काम करायचो. जे तुम्ही प्रोसेस केलेलं फूड आहे ते आपण इथं स्टोअर करायचो आणि इथूनच मग लोडिंग करून बाहेर आपण पाठवू शकतो. असा सगळा प्लांट होता. खूप ओव्हर खर्च आहे. बाहेर आपला बॉयलर आहे. हे सगळं आम्ही त्या टायमाला 2 वर्षापूर्वी केलं होतं. झाली तुम्हाला खूपदा पास्ट स्टोरी सांगून झाली, पण आता आपल्याला प्रेझेंट मध्ये जे काही कामं करायचे आणि पुढचं फ्युचर बनवायचंय तुमच्यासोबत, त्याची ही सिरीज चालू आहे. त्यावेळेसचे मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवले नव्हते ऍक्च्युली, ह्यावेळेस दाखवतो. हे आता सगळे धुळकात पडले. हे आमचं केचप होतं, त्याच्यानंतर रेड चिलीचा असेल हे, त्याने का सगळे ते केमिकल्स वगैरे पडले, स्टारचे गम आहे, त्याच्यानंतर इथं मॉडिफाईड स्टारचे. याच्यात काय आहे म्हणते अजून सगळ्या कॅन्स हे सगळे उरलेले आहे शेवटच्या आठवणी म्हणून. आणि ह्या प्रवासात मला अजून एक बोलायचं आहे की सर तुम्ही न्यू स्टार्टअप आहे, प्लस आता कसं मराठी पोरं जे राहतात सगळ्यांचं बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड हे खूप स्ट्रॉंग नसतं, आणि असलं जरी तर तुम्ही डायरेक्टली हा जो खर्च आहे हा कमीत कमी 2 कोटीच्या आसपास आहे. हा माझ्यामध्ये खूप छोटा प्लांट आहे, पण तरी पण एवढा खर्च येतो याला. तर तुम्हालाही डायरेक्ट असं 2 कोटी 1.5 कोटी खर्च करण्यापूर्वी तुम्ही नाही का ट्रेनिंग घ्या, किंवा जर ट्रेनिंग कुठं भेटत नसेल आणि तुमचे काहीतरी नवीन तुम्हाला प्रोडक्ट लॉन्च करायचे असतील, एक मित्र म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्या प्लांटमध्ये स्टार्टिंगला मी तुमचे प्रोडक्ट जे काय मॅन्युफॅक्चर करायचे असतील ते मी स्वस्तात करण्याचा प्रयत्न करून देईल, पण डायरेक्टली कंपनी टाकू वगैरे इंडस्ट्री टाकू वगैरे ही भानगड करू नका. कारण की आम्ही याच्यातनं गेलोय, अक्षरशः रडलोय एकट्यामध्ये. भयंकर राहतं, कारण की हप्ते हे चालूच राहतात, दिवस पास होत राहतात आणि इन्कम ही काहीच नसते. आणि सगळ्यात मेन हप्त्यांवरच आहे, जे तुमचे इन्स्टॉलमेंट आहे ना ते थांबणार नाही. ह्या गोष्टीतनं गेलोय की एंड आहे, डायरेक्ट एंड. तुम्ही जरही नवीन सुरू करणार असाल तर एकदा नाही का माझी इंस्टाग्रामची मी ID देतो, त्याच्यावर DM करा, तुमचे प्रोडक्ट असतील ते शेअर करा. जर इथं तुमचे प्रोसेस होत असतील तर मी तुम्हाला कमी कॉस्ट मध्ये बनवून देईल. तुम्ही इथं पहिले तुमचे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करा, लॉन्च करा. जर मार्केट त्यांना बेस्ट भेटतंय तर तुम्ही तुमचा त्याच्यानंतर प्लान टाका, माझ्या शुभेच्छा घ्या. आणि जर जमलं तर तुम्ही मदत करा. जर मला काही अडचण आली तर तुम्ही मला मदत करा. आणि जर तुम्हाला अजून दुसरं काही नॉलेज हवं असेल तर तुम्ही मला इंस्टाला डायरेक्ट DM करा. फूड इंडस्ट्रीमध्ये पडताना हे इक्विपमेंट खूप महाग जातात. जर वेस्ट गेले, जर तुमचं काम झालं नाही तर एकदम भंगारच्या भावात हे विकलं जातं. म्हणून इन्व्हेस्ट करताना
2 ते 3 महिने एक तर अभ्यास करा. जे काही तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करणार असाल त्याच्यात FTचं एकदा माझ्या मते सजेशन घ्या. चांगले कन्सल्टंट आहे मार्केटमध्ये, पण मग लुटारू कन्सल्टंट, जे तुम्हाला लुटणारे कन्सल्टंट आहे त्यांचा अभ्यास करा. आम्हाला नाही का मार्केटमध्ये असे कन्सल्टंट भेटले की कमीत कमी त्यांनी आम्हाला 10-15 लाखाला झोपवलंय. याच्यात कन्सल्टिंग जर कोणी करत असेल तर त्या कन्सल्टंटकडनं फक्त त्याला पेड पेमेंट करून द्या, त्याची फक्त इन्फॉर्मेशन घ्या. आणि मेन म्हणजे कन्सल्टिंग कडे जाण्याची गरज बी नाहीये. तुम्ही युट्यूबला बघू शकता किंवा स्वतःही करू शकता. आणि जर काही अडचण आली तर डायरेक्ट DM करा, पण कुठेही हात घालण्याच्या पूर्वी एकदा तरी विचारा. फार खतरनाक आहे हे. म्हणजे इन्स्टॉलमेंट भरत आहे ना लंबे लागून जातो, आपण इन्कम सुरू होत नाही. आणि जर झाली ना ती मायनसची असते, कारण की कोणताही प्रोडक्ट लॉन्च करताना कमीत कमी तो -50 पर्यंत नीचे जाईल आणि डायरेक्ट असा उठतो. त्यावेळेस तुम्हाला अमाप पैसा देऊन जाईल तो प्रोडक्ट. आणि अमाप ना होईल, एक प्रोडक्ट तुमचे 50 प्रोडक्ट पैकी एक प्रोडक्ट खूप जोरात उठतो, खूप जोरात. पूर्ण मार्केट हलवून टाकायची त्याच्यात ताकद राहते. पण त्याला खूप वेळ लागतो, खूप तपश्चर्या लागते. जाम होणार. घरच्यांचे पैसे वाया घालण्यापूर्वी एकदा फक्त DM करा. तुमचा काही प्रॉब्लेम असतील मी सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करेल, किंवा तुमचे काही प्रोडक्ट असतील आपण मॅन्युफॅक्चर करू. इथं माझा प्लांट चालवतोच आहे. प्लस तुम्हालाही मदत हवी असेल तर नक्की करतो. आणि याच्यानंतर मी आता जे काही प्रोडक्ट लॉन्च करणार त्याच्यावर एक पुढची व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तो हाय, मैं हूं पवन और ये मेरी कहानी है.